देशभरातील रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 5 ते 10% परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 100 कोटी रुपयांहून अधिकाची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले। या प्रकरणी ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने ओमप्रकाश यादव वय 30 वर्ष याला अटक केली आहे। उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे राहणारा ओमप्रकाश 2020 पासून स्वतःला शेअर बाजारात ऑनलाईन ट्रेडिंग करणारा तज्ज्ञ म्हणून सादर करत होता। जादा आणि हमखास परताव्याचे आश्वासन देत त्याने अनेकांना विश्वासात घेतले। मुंबईत काम सुरू करून त्याने नंतर कल्याणमधील खडकपाडा येथे स्वतःचे कार्यालय उघडले आणि याच काळात त्याची ओळख रेल्वे सुरक्षा दलातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांशी झाली। ओळखीचा फायदा घेत अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली। काहींनी तर बँकेतून कर्ज काढून पैसे टाकल्यासही तपासात उघड झाले। मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, भुसावळ, नागपूर, नाशिक तसेच उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील अनेक आरपीएफ कर्मचाऱ्यांना त्याने लक्ष केले असल्याची माहिती पुढे येते। या रॅकेटचा नेमका व्याप किती मोठा आहे आणि आणखी किती लोक त्याचे बळी ठरले याचे ठाणे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, ठाणे।